मुंबई प्रतिनिधी कोपरखैरणे प्रभाग क्रमांक 46 सेक्टर 5 येथे नागरी कामांचा शुभारंभ माननीय लोकप्रिय नेते गणेश नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते कार्यक्रम पार पडला। या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते। माननीय श्री शंकर मोरे साहेबांनी गणेश नाईक साहेबांचा शाल फुलगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला। या प्रसंगी कोपरखैरणेतील सर्व जनसमुदाय एकत्र आला होता। महाराष्ट्र राज्य मराठी संघ नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दशरथ चव्हाण यांच्याकडून शंकर मोरे यांना संघटनेचे बोधचिन्ह असलेले घड्याळ व दैनिक समर्थ गावकरीची दिनदर्शिका देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। तसेच प्रथम न्याय न्यूज चॅनलचे ब्युरो चीफ विष्णू बुरे यांनी देखील 2024 ची दिनदर्शिका देऊन त्यांचा सन्मान केला। की कुठले कामाचा शुभारंभ आहे आज या ठिकाणी आमच्या सर्वांचे लाडके नेते लोकनेते आदरणीय गणेशजी नाईक साहेब हे आमच्या आपल्या ऐरोली मतदारसंघाचे आमदार आहेत आणि त्यांच्या विकास निधीमधून या ठिकाणी कामं घेतलेली आहेत। गेले अनेक वर्ष 15 वर्ष ही नागरिकांची समस्या होती। अनेक वेळेला नागरिकांनी तक्रारी त्या ठिकाणी येत होत्या। प्रत्येक वेळेला शिवर लाईन 15 वर्षापूर्वी ज्या केलेल्या होत्या, आता लोकसंख्या त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत आणि ही वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन त्या ठिकाणी सर्व नागरिकांनी लोकनेते गणेशजी नाईक साहेब आमदार यांना त्या ठिकाणी लेखी पत्राद्वारे कळवलं की साहेब आमच्या शिवर लाईनी त्या ठिकाणी भरून जलमय होत आहेत। प्रत्येक चौकामध्ये त्या ठिकाणी पाणी साचले जातं आहे आणि त्याचा नागरिकांच्या आरोग्यास त्या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे आणि म्हणून नाईक साहेबांनी त्या ठिकाणी लक्ष घालून ताबडतोब त्या ठिकाणी स्वतःचा निधी या ठिकाणी दिला। आज 75 लाखामध्ये जवळजवळ त्या ठिकाणी 6 असोसिएशनचं काम त्या ठिकाणी हाती घेण्यात आलेलं आहे। आम्ही ह्या कोपरखैरणे विभागाच्या वतीनं माझ्या प्रभागाच्या वतीनं मी नागरिकांच्या वतीनं साहेबांचं त्या ठिकाणी खूप आभार मानतो की अशी कामं त्या ठिकाणी उपयोगी आमदार निधीमधून व्हावी। खरोखर हे लोकांच्या गरजा आहे, कारण एवढी लोकसंख्या वाढत गेली आणि आरोग्याला त्या ठिकाणी धोका निर्माण झाला या शिवर लाईनांमुळं आणि म्हणून साहेबांनी त्या ठिकाणी आपला ताबडतोब निधी देऊन त्या ठिकाणी कामं लोकांची झाली पाहिजे आणि कामं करणं हाच भारतीय जनता पार्टीचा हा विकास आहे। आता MIDC मध्ये पण खूप प्रॉब्लेम आहे सर, कारण ते तिथले अधिकारी आहेत पाठपुरावा करूनही तिथं पाहणी करत नाहीत। आता एका महिन्यात तिथे 5 ॲक्सिडेंट झाले, जीवितहानी झाली नसली तरी गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, तर त्या अधिकाऱ्यांसाठी काय मेसेज द्याल तुमच्या माध्यमातून? MIDC इंडस्ट्रीज एरियामध्ये सुद्धा त्या ठिकाणी कामं त्या ठिकाणी सुरू आहेत। बरीचशी कामं त्या गटाराची त्या ठिकाणी डेव्हलपमेंट आत्तासुद्धा सुरू आहे। तुम्ही आता जर पाहिलं तर MIDC मध्ये भरपूर कामं सुरू आहेत। महानगरपालिकेच्या वतीनं MRDच्या वतीनं त्या ठिकाणी कामं सुरू आहेत आणि मी अधिकाऱ्यांना एवढी विनंती करेन की पावसाळ्यापूर्वी ही सर्व कामं त्या ठिकाणी झाली पाहिजे। नवी मुंबई शहराचं नाव हे जगात आहे आणि ते जगात राहिलं पाहिजे, म्हणून त्या सर्व अधिकाऱ्यांनी की आपलं शहर म्हणून आपलं घर म्हणून त्या ठिकाणी उतरावं, त्या ठिकाणी कामं करावी, कुठल्याही नागरिकांना त्रास होऊ नये एवढंच त्या ठिकाणी मी सांगू इच्छितो।